नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजनेसंबंधी संपूर्ण माहिती बघणार आहोत. हा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर इतर तुम्हाला व्हिडिओ बघण्याची आवश्यकतासुद्धा भासणार नाही. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रति लाभार्थ्यांना या ठिकाणी 1500 रुपये प्रतिमाह याप्रमाणे या ठिकाणी अर्थसहाय्य दिले जातात. प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये दिले जाणार आहे. याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. अटी शर्ती, वय, उत्पन्न किती लागणार, आर्थिक सहाय्य किती भेटणार, या संपूर्ण बाबींचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता मार्गदर्शक सूचना. संजय गांधी निराधार योजनेची पात्रता काय आहे, निकष काय, अटी आणि शर्ती या बाबी आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. या ठिकाणी बघितलं तर किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे जर या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल. आणि त्यामध्ये या ठिकाणी या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी 18 ते 65 वर्षापेक्षा या ठिकाणी तुमचे वय जे आहे कमी असणे गरजेचे आहे, तरच या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेऊ शकता. त्यानंतर बघितलं तर या ठिकाणी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, कुटुंबाचे नाव ग्रामीण किंवा शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रतिवर्षी दिव्यांग लाभार्थी जे असेल त्यांना 50,000 रुपये कमीत कमी उत्पन्न या ठिकाणी पाहिजे. आणि इतर सर्व लाभार्थ्यांकरिता या ठिकाणी कमीत कमी उत्पन्न जे आहेत 21,000 रुपये या ठिकाणी उत्पन्न पाहिजे. या ठिकाणी बघितलं तर आर्थिक सहाय्य निवृत्ती वेतन या ठिकाणी दिलं जातं. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या अथवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000 पर्यंत असलेल्या लाभार्थ्यांना या ठिकाणी दरमहा 1500 रुपये प्रति लाभार्थी अर्थसहाय्य मिळते. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीतील केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेतून सुद्धा या ठिकाणी दरमहा 300 रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेतून दरमहा 1200 रुपये असे एकूण या ठिकाणी 1500 रुपये या ठिकाणी प्रति लाभार्थी अर्थसहाय्य या ठिकाणी दिले जाते. आता या ठिकाणी बघितलं तर पात्रता काय असणार आहे संजय गांधी निराधार योजनेसाठी. दिव्यांगातील अस्थिव्यांग, अंध, मूकबधीर, कर्णबधीर, मतिमंद इत्यादींना या ठिकाणी या योजनेअंतर्गत पात्र ठरवण्यात आलेले. त्याचबरोबर स्त्री असतील, पुरुष असतील या इत्यादी प्रवर्गातील त्यांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर क्षयरोग असेल, पक्षाघात असेल, प्रतिस्थी घात असेल, कर्करोग असेल, एड्स असेल, कुष्ठीरोग असेल, सिलकसेल असेल, सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केलेले दुर्बळ आजारामुळे स्वतःच्या शरीरात या ठिकाणी चालवू न शकणारे स्त्री पुरुष असतील तरी या योजनेअंतर्गत त्यांना लाभ दिला जाणार आहे. निराधार योजना या ठिकाणी पुरुष असेल, महिला असतील, तृतीयपंथी निराधार, विधवा असतील, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेले परंतु पोटगी न मिळालेले किंवा या योजनेखालील विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिलांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ दिला जातं. परित्यक्त्या, देवदासी, अत्याचारित महिला असतील, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला असतील, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखांच्या पत्नी असतील तरी या योजनेअंतर्गत त्यांना 1500 रुपये प्रतिमाह या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. 18 वर्षाखालील अनाथ असेल, दिव्यांग, सिकल सेल ग्रस्त असतील, अन्य दुर्बल आजारामुळे ग्रस्त मुले असतील किंवा मुली असतील तरी या अंतर्गत त्या पालकामार्फत या ठिकाणी लाभ देण्यात यावे. या अंतर्गत बघितलं तर 35 वर्ष व त्यावरील अविवाहित स्त्री असतील, जर तिला कुठलाही आधार नसेल तर तिला लाभ देण्यात येणार आहे. मात्र तिचा विवाह झाल्यास ती स्वतःहून लाभ बंद करण्यासाठी या ठिकाणी अर्ज करणे गरजेचे असेल. असे बंद पत्र या ठिकाणी त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे. घटस्फोटित मुस्लिम स्त्रियाबाबत सुद्धा या ठिकाणी तिच्या सासर किंवा माहेरच्या वास्तव्याच्या परिसरातील मस्जिदीमधील काझीने तहसीलदारासमोर त्या स्त्रीचा घटस्फोटासंदर्भात तहसीलदाराकडे केलेले शपथपत्र सादर करणे आवश्यक असेल तर या ठिकाणी मुस्लिम बांधवांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. अथवा गावामध्ये, शहरामध्ये मुस्लिम समाजातील धार्मिक कार्य करण्यासाठी जी रजिस्टर संस्था असेल त्या संस्थेने ठराव करून दिल्यास त्यानंतर तिला या ठिकाणी सदर योजनेअंतर्गत सुद्धा लाभ दिला जाणार आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न या योजनेखालील विहित उत्पन्नापेक्षा कमी असल्यास ते कुटुंबसुद्धा या ठिकाणी जे आहेत या 1500 रुपये महिना मिळवण्यासाठी पात्र असणार आहे.
त्यानंतर विधवा महिलांकरिता इतर राज्यातून लग्न होऊन आलेल्या महिला असतील किंवा 15 वर्ष महाराष्ट्र राज्यात रहिवासी असल्याची अट शिथिल करण्यात येत आहे. परंतु सदर महिलेचा पती किमान 15 वर्ष महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य राहील. जर एखादा पुरुष महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो आणि त्यांनी इतर राज्यामधून एखादी मुलगीसोबत लग्न केलं, महिलासोबत लग्न केलं, तर त्या महिलेला सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. आता या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र तुम्हाला लागतील यामध्ये बघितलं तर वयाचा दाखलामध्ये ग्रामपंचायतीचा किंवा नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या जन्मनोंदी विहित उतार्याची या ठिकाणी तुम्हाला झेरॉक्स कॉपी असेल, शाळा सोडण्याचा दाखला असेल, शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदान यादीमध्ये नमूद केलेल्या वयांचा पुरावा असेल, आधार कार्ड असेल इत्यादी यापैकी एक पुरावा या ठिकाणी तुम्हाला देणे गरजेचे असणार आहे. सदर पुरावे उपलब्ध नसल्यास ग्रामीण किंवा नागरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी असतील त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले वयांचा दाखला या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे. त्यानंतर दुसरा जे वयाचा दाखला असेल, वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या आधारे नमूद केलेले वय, सकस दर्शनी दिसणारे वय यामध्ये तफावत नसेल तर यांची दक्षता घेण्यात यावी. त्याप्रमाणे सर्वच वयांच्या दाखल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव असेल, त्यांचा नोंदणी क्रमांक व या दाखल्याला कोणत्याही वैद्यकीय मंडळासमोर आव्हान देता येईल याची नोंद वैद्यकीय प्रमाणपत्रात नमूद करणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर उत्पन्नाचा प्रमाणपत्र लागेल. आता उत्पन्नाचा प्रमाणपत्र अनेक जे लाभार्थी आहेत त्यांना माहीत नाही अर्ज करता वेळेस कोणता उत्पन्नाचा प्रमाणपत्र लागणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्ती किंवा कुटुंबांचा समावेश असल्याबाबतचा तुम्हाला ज्या उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे. त्यानंतर रहिवासी दाखलामध्ये ग्रामसेवकांचा दाखला असेल, तलाठी यांचा दाखला असेल, मंडळ निरीक्षक यांनी दिलेले रहिवासी असल्याबाबतचा दाखला असेल, कोणत्याही न्यायालयाने दिलेली रहिवासी दाखलाही या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे. त्यानंतर दिव्यांगांसाठी कोणते प्रमाणपत्र लागेल तर दिव्यांगांसाठी तुम्हाला 1955 मधील तरतुदीप्रमाणे जिल्हा शल्य या ठिकाणी चिकित्सक यांचे प्रमाणपत्र लागणार आहे. म्हणजे सिव्हिल म्हणजे तुमचं जे सरकारी दवाखान्यामधून तुम्ही दिव्यांगाचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे तो प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. असमर्थतेचा किंवा रोगांचा दाखला जर तुमच्याकडे तुम्हाला एखादा रोग असेल तो सुद्धा या ठिकाणी तुम्ही तुमच्या सरकारी जे शासकीय रुग्णालय आहेत त्यांचा वैद्यकीय अधिकारी असतील, अध्यक्ष असतील त्यांच्याकडून तुम्हाला एक दाखला घ्यायचा आहे. हा रोग आहे आम्हाला आणि याचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे. कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी किंवा शासकीय अनुदानित निवासगृहाचा आंतरवासी नसल्याबाबतचा या ठिकाणी दाखलासुद्धा तुम्हाला द्यावा लागणार आहे. रहिवासी तहसीलदार किंवा ग्रामसेवक किंवा तलाठी शिफारशीवरून दिलेला दाखला असेल, महिला बालकल्याण अधिकारी यांनी दिलेला दाखलासुद्धा या ठिकाणी चालणार आहे रोगाचा दाखला म्हणून. त्यानंतर अनाथ असल्याबाबतचा दाखला तो तुम्ही ग्रामसेवकाकडून घेऊ शकता, मुख्याधिकारी करून घेऊ शकता, प्रभार अधिकारी यांच्याकडून सुद्धा घेऊ शकता, गटविकास अधिकारी असतील, प्रकल्प अधिकारी किंवा एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी दिलेला दाखलासुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागू असणार आहे. एड्स किंवा ग्रस्त तृतीयपंथी प्रवर्गांसाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे या ठिकाणी प्रमाणपत्र लागेल. तर या ठिकाणी तृतीय पंथांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. या योजनेखाली लाभ मिळवण्यासाठी अर्जदारांच्या अपत्य संख्येची या ठिकाणी अट राहणार नाही. दिव्यांगातील अस्थिव्यांग या ठिकाणी अंध असतील, मूकबधीर असतील, मतिमंद असतील या सर्व प्रवर्गातील दिव्यांगांना या योजनेसाठी लाभ मिळवण्यासाठी त्यांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्नात या ठिकाणी पात्र होण्यासाठी 50,000 रुपयापर्यंत या ठिकाणी वार्षिक उत्पन्न या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तुम्हाला जर या योजनेअंतर्गत लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला कमीत कमी जर दिव्यांग असाल आणि तुमचं वार्षिक उत्पन्न 50,000 असेल आणि तुम्ही सरकारी दवाखान्यामधून या ठिकाणी अपंग किंवा दिव्यांगांचा प्रमाणपत्र घेतलेला असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. पण या ठिकाणी कमीत कमी दिव्यांग जे 40% असेल, 40%पेक्षा जास्त असेल तरच या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार आहे. 40%पेक्षा कमी असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. शारीरिक छळवणूक झालेल्या अथवा बलात्कारिक झालेल्या अत्याचारिक स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा जिल्हा
जे सिव्हिल सर्जन आहे त्यांच्याकडूनचा किंवा महिला व बालविकास अधिकाऱ्याने प्रमाणपत्र तसेच बलात्कार संबंधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्यांची नोंद झाल्याचे पोलीस ठाण्यांचे प्रमाणपत्र या ठिकाणी घेणे आवश्यक असणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. घटस्फोट प्रक्रियेतील सुद्धा या महिलांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. घटस्फोट झालेले परंतु या ठिकाणी पोटगी न मिळालेल्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. परितत्वा स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. ज्या स्त्रिया 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून पतीने सोडले आहे किंवा तिला पत्नी नांदवत नाही व त्यामुळे अशा स्त्रियांना स्वतंत्रपणे किंवा नातेवाईकाकडे राहावे लागते, अशा स्त्रियांना या ठिकाणी पात्र ठरवण्यात आलेलं आहे. याबाबत तलाठी ग्रामसेवक संयुक्त दाखला आवश्यक राहील. शहरी भागामध्ये या ठिकाणी तलाठी किंवा नगरपालिका महानगरपालिकांचे कर निरीक्षक यांचे या ठिकाणी प्रमाणपत्र लागणार आहे. वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या स्त्रियाच्या बाबतीत सुद्धा महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे अशा महिलेला वेश्या व्यवसायातून मुक्त केलेला प्रमाणपत्र तिला शासनाच्या अन्न योजनेतून नियमित मासिक आर्थिक उत्पन्न मिळत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र जर तुम्ही सादर केले तरी या ठिकाणी वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रियांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. अनाथ मुली असतील, आईवडील मृत्युमुखी पावलेले असतील, अनाथ असतील, अशा मुली किंवा मुलांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर शासकीय अनुदानित अनाथ आश्रमात न राहणारे मुली असतील त्यांनासुद्धा या ठिकाणी जे आहेत 1500 रुपये प्रतिमाह योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. फक्त त्यांना त्यासाठी या ठिकाणी जे आहेत महिला व बालविकास अधिकारी यांचे त्या ठिकाणी एक प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे आणि तो प्रमाणपत्र या फॉर्मसोबत जोडावं लागणार आहे. त्यानंतर विधवा ज्या स्त्रियांच्या पतीचे या ठिकाणी निधन झालेले आहेत अशा स्त्रीसुद्धा या योजनेअंतर्गत पात्र राहणार आहे. पतीचे निधन झाल्याबद्दल संबंधित ग्रामपंचायत असतील, नगरपंचायत असतील, महानगरपालिकेच्या मृत्यू नोंदवहीतील उतारा असतील या योजनेअंतर्गत सादर करणे गरजेचे असणार आहे. शासनाच्या अन्य कोणत्या योजनेखालील नियमित मासिक आर्थिक उत्पन्न घेत असलेल्या व्यक्ती असतील तर या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही. संजय गांधी निराधार योजनेसाठी लाभार्थ्यांचे वय जर 65 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्या योजनेअंतर्गत त्यांना या योजनेअंतर्गत लाभ न मिळता श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमध्ये या योजनेच्या निष्काच्या अधीन राहून सामावून या ठिकाणी घेतले जाईल आणि एखाद्या विशिष्ट प्रकरणी शासनाकडे प्राप्त झालेल्या व विहित अटी पूर्ण करीत असलेल्या अर्जदारांना या ठिकाणी अर्ज मंजूर करण्याचे अधिकार या ठिकाणी शासनाला सुद्धा राहतील. तर अशा प्रकारे बघितलं तर तुमचं जर वय 65 असेल तर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळणार नाही, पण तुम्हाला श्रावण बाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेचा लाभ मिळेल. त्या योजनेअंतर्गत सुद्धा तुम्हाला 1500 रुपये प्रतिमाह योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. तर या योजनेचा तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. त्याच्या फॉर्मॅटचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म पाहिजे असं तुम्ही त्या ठिकाणी झेरॉक्स सेंटरवर सांगा. त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म मिळेल. तो फॉर्म भरून तुम्हाला जे काही डॉक्युमेंट मी सांगितलेले आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी जोडायचे, ज्यामध्ये वयाचा दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, रहिवासीचा दाखला, दिव्यांगाचे प्रमाणपत्र, रोगांचा दाखला, अनाथांचा दाखला, यापैकी जे तुमच्यासाठी लागू असेल तो त्या ठिकाणी जोडायचा आहे आणि हा फॉर्म तुम्हाला तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये जमा करायचं आहे. जमा केल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये तुमचा फॉर्म मंजूर केला जाईल. तुम्ही जर पात्र असाल आणि मंजूर केल्यानंतर तुम्हाला प्रतिमाह 1500 रुपये या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक महिन्याला या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.